हॅलो एव्हरीवन, कशा आहेत सर्व? आय होप एकदम मस्त असणार आहे. आपण बी फॉर्मचे तुमच्याला फार्माकोजेनेसिस आहे तुमचा फिफ्थ जे सेमिस्टर आहे त्याच्यावरती जी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत विचारले गेले जाणार आहेत ते आपण बघणार आहोत, डिस्कस करणार. ठीक आहे, तर स्टार्ट करूया. बघा, जे तुमचं युनिट नंबर फर्स्ट आहे त्यामध्ये तुमचा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक तो येतो म्हणजे सिकेमिक ॲसिड पॅटर्न. म्हणजेच काय की डिफाईन द बेसिक मेटाबॉलिक पाथवे अँड एक्सप्लेन द डिटेल अबाउट द सिकेमिक. याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो, हमखास विचारला जातो. ठीक आहे, हा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. सेकंड म्हणजे तुमचा तो पण विचारला जातो की रेडिओ ट्रेसर टेक्निक काय आहे आणि त्याचे काही एक्झाम्पल देऊन तुम्हाला काय करायचं आहे, बायोलॉजी टेस्ट स्टडीमध्ये त्याचा यूज कसा होतो ते तुम्हाला डिस्कस करा. किंवा त्याला ऑर म्हणून तुम्ही विचारला जाऊ शकतो की राईट द डिटेल अबाउट द युटिलायझेशन ऑफ द रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप. ठीक आहे, इन्व्हेस्टिगेशन ऑफ द बायोलॉजिकल स्टडी. आता नेक्स्ट तुमच्या सेकंड नंबरचा चॅप्टर आहे, त्यामध्ये पण काही क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला कंपल्सरी करायचे. ठीक आहे, आता तुम्ही जर पेपरच्या आधी बघताय तर तुम्हाला हे क्वेश्चन केल्याशिवाय चालणारच नाही. ते बरोबर की नाही? आता बघा, एक क्वेश्चन आहे की डिफाईन द टॅनिट म्हणजेच काय आणि डिस्कस द, हा तर कंपल्सरी करायचा आहे. बायोलॉजिकल सोर्स, फॅमिली, केमिकल कंस्ट्रक्शन अँड थेरप्युटिक यूजेस. यामध्ये हे बघा काही क्वेश्चन जे आहेत मी ऑलरेडी सगळेच लिहून दिलेत, कारण की हे अल्टरनेट विचारलेच गेलेत, तर तुम्हाला सोडून चालणार नाही आहे. तर थोडंफार तुम्ही कसं एकमेकांमध्ये ॲडजस्ट करू शकतात. ठीक आहे ना, पण बाकीचं तुम्हाला 100% करायचे. ठीक आहे, हे काही क्वेश्चन दिले हे तुम्हाला फक्त एकदम तुम्ही ऑप्शन पण टाकू नका, मला असंच म्हणायचं आहे. ठीक आहे, त्यापैकी तुम्ही राईट डाऊन करू शकता. आता बघा, क्वेश्चन नंबर 3 आहे त्याच्यामधलाच की क्लासिफिकेशन आयडेंटिफिकेशन टेस्ट ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहॉलचे टेस्ट, तुम्हाला प्रॉपर्टीज वगैरे सांगायची. ठीक आहे, आता जे युनिट नंबर 3 आहे त्यामध्ये पण तुमचे काही जे चॅप्टर आहेत ना ते अल्टरनेट आहे, म्हणजे त्याच्यावरती एकाच चॅप्टरचं तुम्ही कंप्लीट केलेत ना तर ते तुम्ही सेकंड चॅप्टरमध्ये पण राईट डाऊन करू शकता. ठीक आहे, असं नाही की तुम्हाला वेगळं काही त्याच्यामध्ये एक्सप्लेन करावे लागणार. ठीक आहे, आता जे युनिट नंबरचं 3 आहे त्यामध्ये पण सगळ्यात इम्पॉर्टंट की डिफाईन द आयसोलेशन. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. यामध्ये एनालिसिसमधून तुम्हाला मेथडचं विचारलं, सिट्रल किंवा ॲस्ट्रोबेन्सिन जे पण आहे ते याच्यावरती क्वेश्चन हमखास विचारला जाणार आहे. ठीक आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट येतो. आणि एक आहे तुमचा डिफाईन द आयसोलेशन ऑफ द रुलिंगचं विचारलं जाईल. थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे, हा पण IMP आहे. यामध्ये पण मी तुम्हाला अंडरलाईन करून दिलं की हा क्वेश्चन तुम्हाला मोस्ट ऑफ करून विचारलं होतं की क्यू विचारला गेलेला आहे. हा पण विचारायला की डिफाईन द रेजिन्स आणि त्याच्यावरती की आयसोलेशन ऑफ द फायलोटायझन काय आहे आणि ट्युबरक्युलोसिस काय आहे. ठीक आहे, त्यांना डिस्कस करायचं तुम्हाला. नेक्स्ट आहे तुमचा की डिफाईन अल्कोलाइड्स, डिस्कस अँड आयसोलेशन, आयडेंटिफिकेशन ऑफ द ॲट्रोपेन, क्युनिन, रेझर प्राईन, कॅपिन. यामध्ये पण जे अंडरलाईन केले ते व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ठीक आहे, हे क्वेश्चन तुम्हाला सोडून चालणार नाही. हा एक क्वेश्चन आहे व्हेरी इम्पॉर्टंट, म्हणून तो पण तुम्हाला करायचा आहे. आणि हा एक क्वेश्चन तो पण व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तुम्हाला काही कन्फ्युजन वगैरे तुम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. ओके, आणि जर व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला ना तर तुम्ही लाईक आणि शेअर देखील करा. आणि नवीन असणार तर चॅनलमध्ये तर तुम्ही सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. ठीक आहे, आता बघा, जे युनिट नंबर 4 आहे त्याच्यावरती क्वेश्चन विचारला जाणार आहे तो म्हणजे की डिफाईन द इंडस्ट्रियल प्रोडक्शन काय आहे, एस्टिमेशन आणि युटिलायझेशन ऑफ द. त्यावरती जे इम्पॉर्टंट आहेत ते पण त्याच्यावरती मी कम्प्लिटली याच्यावरती डिस्कस केलेलं आहे आपण. ठीक आहे ना, नोट्स वगैरे मी काढून दिलेले आहेत, तर तुम्ही ते टॉपिक बघितले नसतील तर. आता याच्यामध्ये पण काही क्वेश्चन जे आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. त्यामध्ये टॅक्सवाले, ॲलोट्रोपिन आहे, सेन्सोसाईड आहे, एस्टिमेशन आहे. बघा, तुम्हाला हा बघा रिपीट झालेला आहे, कॅफिनचा पण रिपीट झालेला आहे. ओके, काही क्वेश्चन तेच सांगते मी तुम्हाला, असं स्पेसिफिक असं करायची गरज नाही आहे. ते त्याच्यातच जे तुम्हाला जस्ट तुम्ही अल्टरनेट करू शकतात असं मला म्हणायचं. ठीक आहे, याच्यामध्ये पण दिलेत ते काही क्वेश्चन, तर तुम्हाला ते पुन्हा करण्याची म्हणजे जस्ट तुम्ही एकच याच्यामधलं केलं ना तरी पण तेच तुम्ही राईट डाऊन करू शकता. ठीक आहे, फक्त काही युजेस वगैरे असतील तर तुम्हाला राईट डाऊन करावे लागतील, तर तुम्ही करणार तेव्हा बघून घ्या. ठीक आहे, एक आहे तुमचा डायग्नोसिस आणि इम्यून ब्लास्ट. ठीक आहे, हे तुमचे सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन झाले, जे व्हेरी इम्पॉर्टंट केले आहेत ते तुम्हाला करायचेच आहे, कारण की ते विचारलेच केलेत आणि विचारलेच जाणार. ठीक आहे, इथपर्यंत झालं तुमचं युनिट नंबर फर्स्टमध्ये. तुम्हाला एक सगळ्यात म्हणजे सिक्युरिटी ॲसिड पॅथवे, सेकंडमध्ये त्याच्यामध्ये एक रेडिओ ॲसिड टेक्निक जी आहे ती आहे. आणि सेकंड नंबरच्या चॅप्टरमध्ये तुम्हाला जे काही सोर्स होते केमिकल कन्स्टिट्यूएंट वगैरेचे दिले होते ते पण करायचे तुम्हाला. ठीक आहे, आणि एक अल्कोलाइड वगैरे त्याच्यावरती पण शॉर्ट नोट म्हणून विचारलं जाऊ शकतं. आणि युनिट नंबर 3मध्ये होते तुम्हाला आधीच सांगितलं की पोडोफायल्टोजन काय आहे, किंवा काय आहे, किंवा डिफाईन द अल्कोलाइड, डिस्कस द आयसोलेशन प्रोसेसमध्ये तुम्हाला करायची आहे. ठीक आहे, आणि जे युनिट नंबर 4मध्ये तुम्हाला हे सोडून चालणार नाहीत, कारण की हे विचारलं जाणार. आणि काही क्वेश्चन याच्यामध्ये तेच इथं काय झालेत, रिपीट झालेले आहेत. काही क्वेश्चन तुम्हाला इथंच रिपीट झालेत, म्हणून ते तुम्ही जस्ट एकदा बघून घ्या. ठीक आहे, आता युनिट नंबर 5 आहे. युनिट नंबर 5मध्ये पण हा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तो म्हणजेच काय की तुमच्याला काय करायचं आहे की एक्स्ट्रॅक्शन आणि इलॅबोरेट होतं मॉडर्न टेक्निक कशात डिटेलमध्ये तुम्हाला काय डिस्कस करायची ती. ठीक आहे, एक्स्ट्रॅक्शन ऑफ डिटेलमध्ये
काय करायची त्याला एक्सप्लेन करायची. ओके, एक आहे तुमचा की सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे एक्सप्लेन द रोल ऑफ TLC अँड HPTLC इन आयसोलेशन अँड प्युरिफिकेशन ऑफ फायटोकस्टोन. यावरती पण क्वेश्चन विचारतो. हा पण फायटोकस्टोन म्हणून हा सगळ्यात व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, तुम्हाला विचारला जाऊ शकतो की एक्सप्लेन द रोल ऑफ द TLC वगैरे, त्याचा रोल काय वगैरे ते सगळं तुम्हाला आयसोलेशन प्रोसेस सगळं तुम्हाला ते डिस्कस करायचं आहे. तर ठीक आहे, एक्स्ट्री तुमचा आला 3rd नंबरचा क्वेश्चन की डिफाईन द ॲप्लिकेशन ऑफ स्पेक्ट्रोस्कोपिक टेक्निक अँड आयडेंटिफाय द कर्ड ड्रग्स. हा एक विचारला जाऊ शकतो. आणि एक आहे तुमचाला जो म्हणजे लास्टवाला की डिफाईन द क्रोमॅटोग्राफी काय, एक्सप्लेन द व्हेरियस क्रोमॅटोग्राफिक टेक्निक अँड देअर द ॲप्लिकेशन इन आयसोलेशन फायटोकस्टोन. यामध्ये तुम्हाला माहिती आहे का, जो क्रोमॅटोग्राफी ना तो मोस्ट ऑफ करून आय थिंक तुम्हाला शॉर्ट नोट्समध्ये विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, डिफाईन द क्रोमॅटोग्राफी अँड एक्सप्लेन द व्हेरियस क्रोमॅटोग्राफिक टेक्निक अँड देअर द ॲप्लिकेशन इन द आयसोलेशन ऑफ फायटोकस्टोन. ओके, आय थिंक इथपर्यंत तुम्हाला सर्वांना लक्षात आलं असेल. आणि हो, काही जे क्वेश्चन मी घेतले त्याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ कम्प्लिटली तुम्हाला दिलेले आहेत, तर ते बघा. तुम्हाला काही कन्फ्युजन तुम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. ठीक आहे, थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.